नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मदनगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागा वाटप ते अर्ज भरण्यापर्यंतची सगळी कामं पूर्ण होऊन अखेर पक्षांनी आपापल्या प्रचार सभांना सुरुवात केलेली आहे. जागा वाटपादरम्यान आपण सर्वांनी पाहिलं की महायुती, आघाडी किंवा ठाकरेंची युती या सगळ्यांमध्येच कोणत्या ना कोणत्या विषयावर गोंधळ सुरूच होता. महायुतीत शिंदे सेना आणि भाजपमधले कार्यकर्ते आपल्याला जास्त जागा मिळाव्यात यासाठी स्थानिक पातळीवर भांडत होते. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तर अजूनही गोंधळ सुरूच आहे. पण यात एक गोष्ट होती की आतापर्यंत ही भांडणं स्थानिक पातळीपुरतीच मर्यादित होती. कोणत्याही पक्षातल्या वरिष्ठ नेत्याने दुसऱ्या मित्र पक्षातल्या नेत्यावर टीका टिप्पणी केलेली नव्हती. पण आता तीही कसर अजित पवारांनी पुणे महापालिकेसाठी प्रचार करत असताना पूर्ण करून टाकली. तसं अजित पवार फडणवीसांच्या ठरल्या नियोजनानुसारच वागत होते. पण प्रचारादरम्यान थोडंसं भावनेच्या भरात वाहून जात भाजपवर पुण्यात फक्त भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावून बसलेत. आणि याबद्दल वेळ न दवडता फडणवीसांनी सुद्धा लगेच अजित पवारांना सावध करत महायुतीत त्यांची जागा कुठे आहे हे जरा लक्षात आणून दिलं, जे पुण्यातल्या रणनीतीचाच एक भाग आहे. पुण्यात सध्या भाजप आणि अजित पवारांची एनसीपी स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढवत आहे. कारण पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड भागात एनसीपीच्या तुलनेत भाजपची ताकद जास्त आहे. पण हे समीकरण 2017च्या निवडणुकीत बदललं, जेव्हा भाजपने 36.7% मतं मिळवत 97 नगरसेवक निवडून आणले होते. याच्या दुसऱ्या बाजूला एनसीपी 39, शिवसेना 10, काँग्रेस 9 तर मनसेला 2च नगरसेवक निवडून आणण्यात यश प्राप्त झालं होतं. पण ही आकडेवारी 2012 म्हणजे देवेंद्र व नरेंद्र युग येण्या अगोदर पूर्णपणे वेगळी होती. 2012च्या निवडणुकीत भाजप 26, काँग्रेस 28, शिवसेना 15, मनसे 29 तर सर्वात जास्त 91 जागा एनसीपीने जिंकल्या होत्या. त्याच वर्षी पिंपरी चिंचवडमध्ये एनसीपी बहुमतात आली होती, जेव्हा एनसीपीने 83, भाजपने 3, शिवसेना व काँग्रेसने 14 जागा जिंकल्या होत्या. जे समीकरण पीसीएमसीत म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेत 2017च्या निवडणुकीत बदललं, जेव्हा भाजपने 78, शिवसेनेने 9, एनसीपीने 35 व काँग्रेसने 0 जागा जिंकल्या. थोडक्यात भाजपचं बलाबल 2017 नंतर मित्र पक्षांसमेत इतर सर्व विरोधी पक्षांपेक्षाही कैक पटीने वाढलंय. वरून 2022ची निवडणूक आरक्षणाच्या समस्येमुळे झाली नाहीये, म्हणून पक्षातच इच्छुकांची इतकी जास्त गर्दी होती की या निवडणुकीत कोणत्याही मित्र पक्षाला सोबत घेणं भाजपसाठी शक्य नव्हतं. कारण त्यासाठी सोबतीला असा पक्ष हवा जो छोट्या भावाची भूमिका घ्यायला तयार झाला पाहिजे, जे अजित पवार पुण्यात स्वीकार करायला तयार नाहीयेत. कारण त्यांच्याही काही महत्त्वाकांक्षा आहेत. पुणे लगतच्या 17 पैकी 9 संस्था एनसीपीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिंकल्यात. याउलट भाजपचा आकडा शिवसेनेपेक्षाही एक कमी, फक्त 3 वर आहे. अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर सुद्धा भाजपच्याच बाजूला आहे. कारण मेट्रो व राज्य सरकारद्वारे काही महत्त्वाची कामं झाली आहेत, पण महापालिकेत जवळपास 9 वर्ष शासन केल्यानंतर हे परिणाम पाहिले तर ते फार कमी आहेत. याचा अर्थ हा नाहीये की पुणेकर भाजपशी किंवा त्याच्या वरिष्ठ नेतृत्वाशी नाराज आहे, पण स्थानिक नेतृत्वात खूप सुधारणेची आवश्यकता आहे हे माझ्या सकट अनेकांचं म्हणणं आहे, ज्याचा फायदा निवडणुकीत अजित पवार घेऊ पाहतायत. आता देवेंद्र फडणवीसांना पुणे महापालिकेचं महत्त्व माहिती आहे. मेट्रोसारखे मोठे प्रकल्प राज्य सरकारने पूर्ण केले, पण स्थानिक नेतृत्वाला जी कामं करायला पाहिजे होती ती अनेकांनी केली नाहीत हे सुद्धा फडणवीस जाणतात. पण याचाही अंदाज सर्व पत्रकारांना आहे की सध्या तरी पुणेकर भाजपच्याच बाजूला झुकलेले आहेत व भाजपच्या वरिष्ठांची प्रचार सभा शहरात सुरू झाली की पीएमसी आणि पीसीएमसी अशा दोन्हीही महापालिका भाजप सहजरित्या जिंकेल. पण फडणवीसांसाठी भविष्याला पाहता पुणे जिंकणं केवळ पुरेसं नाहीये, तर शहरातलं विरोधी नेतृत्व सुद्धा संपवणं किंवा त्याला संपवता येत नसेल तर असा विरोधक निवडणं ज्याला आपण सहजरित्या नियंत्रित करू शकतो हे आवश्यक आहे. त्यासाठी मग फडणवीसांनी रणनीती बनवली आहे की तसंही अजित पवार व आपली युती होणार नाहीये, तर आमच्या व्यतिरिक्त तिसरा फ्रंट खुला होऊ नये म्हणून त्यांना विरोधी पक्षांपैकी जे पुण्यात भाजपसाठी संकट निर्माण करण्याची ताकद ठेवतात अशा शरद पवारांसोबत युती करायला सांगण्यात आलंय, जेणे की काँग्रेसला पुण्यात डोकं वर काढता येऊ नये.
यासाठी शरद पवारांनी होकार दिलाय व दोन्ही राष्ट्रवादींची भाजप विरोधात आघाडी तयार झाली. आता या सर्व राजकीय घडामोडी शांत झाल्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थाने प्रचार सभेची सुरुवात झाली तेव्हा जनतेला ज्या प्रकारचा अनुभव आहे की अजित पवार एखादी गोष्ट पटकन बोलून जातात, ही त्यांची खासियत सुद्धा आहे आणि एक राजकारणी म्हणून घाणेरडी सवय सुद्धा, ज्याचा त्यांना अनेकदा नुकसान सहन करावं लागलंय. ज्यावर महायुतीत आल्यापासून त्यांनी बऱ्यापैकी नियंत्रण ठेवलं होतं, पण अखेर लागलेल्या सवयी डागल्यान म्हणजे चटके दिल्यावरही जात नाहीत, अशी आमच्याकडे म्हण आहे. त्याच प्रकारे अजित पवारांचीही अनावधानाने पटकन बोलण्याची सवय जात नाहीये, कारण यावेळी त्यांनी पुण्यात 2 अशी वक्तव्य केली आहेत ज्याचं नुकसान भाजपला राष्ट्रीय पातळीवर नरेटिव्हच्या बाबतीत झालंय आणि त्याचा उपयोग विरोधक फडणवीसांना घेरण्यासाठी करतायत. अजित पवार पत्रकारांसमोर म्हणाले की एकेकाळी अनेकांनी माझ्यावर 70,000 कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप लावले, पण आज मी त्यांच्याबरोबरच सत्तेत आहे. आणि दुसरं, त्याला वक्तव्य म्हणण्यापेक्षा सरळ आरोप म्हटलं तर जास्त उचित ठरेल, कारण अजित पवारांनी थेट भाजपवर आरोपच केलेत की पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या नेत्यांनी मोठा भ्रष्टाचार केलाय व मागच्या 5 वर्षांमध्ये शहरात एक विकासाचं काम झालेलं नाहीये. झालं असेल तर भाजपच्या नेत्यांनी मला दाखवावं असं चॅलेंज सुद्धा देऊन टाकलं. या वक्तव्यातून भाजपची आबरू तर त्यांनी काढलीच आहे, कारण ते स्वतःच सांगतायत की माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता, तरीही ज्यांनी आरोप केला त्यांच्यासोबतच मी आज सरकारमध्ये बसलोय, म्हणजे तेही बेशरम लोक आहेत. पण त्याच बेआबरू लोकांवर पुण्याचा विकास न केल्याचा आरोप लावून स्वतःचीही आबरू घालवून त्यांनी घेतली. कारण उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून अजित पवार पुण्याचं पालकमंत्रीपद घेऊन बसलेत आणि फक्त एवढंच नाही तर राज्याचं अर्थमंत्री पदही त्यांच्याकडेच राहिलेलं आहे. मध्यंतरी थोड्या महिन्यांसाठी चंद्रकांतदादा पाटील पुण्याचे पालकमंत्री झाले होते, पण जेव्हा पुन्हा एनसीपी तोडून महायुतीत येण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा फडणवीसांसमोर ठेवलेल्या अटींपैकी ही सुद्धा एक अट होती की मला पुण्याचं पालकमंत्रीपद हवंय. म्हणजे कोणाला किती निधी द्यायचा यापासून त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद, म्हणजे थोडक्यात सगळी सूत्र तुमच्याच हातात आहे. पुण्यात भाजपने काय करावं हे सुद्धा तुम्हीच सांगताय. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीटही तुम्हीच देताय, तरीही विकास करण्याची जबाबदारी मात्र फक्त भाजपची आहे. अशा प्रकारचा हिशोब केवळ अजित पवारच करू शकतात आणि नेहमीप्रमाणे ते बोलून मोकळे झालेत आणि सारवासारव करण्याची पाळी भाजपवर आली. पण यावेळी भाजपच्याही नेत्यांनी फडणवीसांसकट अजिबात काढता पाय न घेता अजित पवारांना सडेतोड उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा म्हणाले की सिंचन घोटाळ्याची फाईल अजूनही आमच्याकडे आहे, ज्यावरून हे सुद्धा कळतंय की सरकारची इच्छा असेल तर आजही 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा निकाल लागू शकतो. पण ती फाईल खुली करण्यापेक्षा बंद ठेवण्यातच फडणवीसांना जास्त फायदा दिसतोय, कारण त्यांना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या धोक्यानंतर कोणावरही विश्वास ठेवायचा नाहीये. एकनाथ शिंदेंना बॅलन्स करण्यासाठी अजित पवारांची आणि अजित पवारांना बॅलन्स करण्यासाठी एकनाथ शिंदेंची त्यांना गरज आहे. त्यातही दोघांपैकी अजित पवारांना ताब्यात ठेवणं त्यांच्यासाठी सोपं आहे, कारण पवारांची दुखती नस घोटाळ्याची फाईल भाजपकडे आणि जेव्हाही अशा प्रकारे अजित पवार थोडं चुकतील तेव्हा लगेच फाईल थोडीशी वरती आणायची ही साधी सरळ रणनीती आहे. म्हणजे युतीत ठेवलंय पण मनमर्जीने भाजपच्या विरोधात काम करू देणार नाही. आशिष शेलारांनी तर अजित पवारांना स्पष्ट सांगितलं की सावरकरांचे विचार मान्य असतील तरच युतीत थांबा. ज्याने अजित पवारांचे विचार परिवर्तित होणार नाहीत, पण यातून जनतेला संदेश जातो की अजित पवार हिंदुत्ववादी नसले तरी विचारधारेच्या विरोधातही महायुतीत राहून काम करणार नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तर सगळ्यांच्याच पुढे जाऊन भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनातली गोष्ट बोलून गेले की अजित पवारांना सोबत घेऊनच मोठी चूक झाली. ती राजकारणाच्या पटलावर चाणक्य नीती असेल, पण विचारधारा आणि नैतिकतेवर चालणारा कार्यकर्ता व मतदारासाठी मोठी चूक होतीच व आहे. ज्यावर सध्या तरी अर्णब गोस्वामींना देवेंद्र फडणवीसांनी कालच दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की ते या विषयावर बोलणार नाहीयेत, कारण रणनीतीनुसार त्यांना विश्वास आहे की एकदा का महापालिकेच्या निवडणुका संपल्या की हे सगळे विषय शांत होतील.
असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.